देहे देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा कौमारं यौवनं जरा देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा. दुसरी ओळ. आपण शब्द आता वाक्य अर्धवाक्य कुठे सोडतो बघा. तथा देहांतर प्राप्तीर, दीवर आपल्याला र दिसतो आहे तो इकडे यायचा. तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यति धीरस्तत्र न मुह्यति. तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यति. तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यति. पहिला शब्द आहे देहिनोऽस्मिन् यथा. त्यामध्ये 3 शब्द आहेत. देहिनः. देहिनःचा अर्थ आहे देह धारण केलेल्या आत्म्याला. देह धारण केलेल्या आत्म्याला. त्याला दुसऱ्या शब्दामध्ये जीवात्म्याला असंही बोलतात. देहिनःचा अर्थ जीवात्म्याला, देहधारी आत्म्याला, असे 2 अर्थ आहेत. पुढे शब्द आहे अस्मिन. अस्मिनचा अर्थ आहे या. अस्मिनचा अर्थ आहे या. पुढे शब्द आहे यथा. यथा म्हणजे ज्याप्रमाणे. यथाचा अर्थ आहे ज्याप्रमाणे. ज्याप्रमाणे आलं की त्याप्रमाणे येतं, असा संबंध आहे एकमेकांचा. म्हणून आता आपल्याला पुढे दिसेल यथाचा अर्थ ज्याप्रमाणे आणि दुसऱ्या मध्ये आले शब्द तथा म्हणजे त्याप्रमाणे. ज्याप्रमाणे या जीवात्म्याला. या 3 शब्दांचा अर्थ काय? ज्याप्रमाणे या जीवात्म्याला, देहधारी आत्म्याला. पुढे बघूया. देहे. देहेचा अर्थ आहे शरीरात. देह म्हणजे शरीर आणि देहेचा अर्थ आहे शरीरात. पुढे 3 शब्द आपल्याला शरीराच्या अवस्था सांगतात. पहिली अवस्था आहे कौमारम म्हणजे कुमारावस्था, बालपण, लहानपण. कौमारमचा अर्थ लक्षात घ्या. कुमारावस्था, बालपण, लहानपण. त्यानंतर येते अवस्था आपली यौवनम म्हणजे तारुण्यावस्था, तरुणपणा, युवावस्था. आणि नंतर तिसरी अवस्था असते जरा. जरा म्हणजे वृद्धत्व, म्हातारपण. जरा शब्द संस्कृत आहे, मराठीत त्याचा अर्थ वेगळा आहे. जरा म्हणजे वृद्धावस्था, म्हातारपण. पुढचा शब्द आहे सांगितला अर्थ आत्ता त्याचा तथा म्हणजे त्याप्रमाणे. आपण जाऊया पुढच्या शब्दाकडे. तिथे आपल्याला मोठा शब्द दिसतो आहे देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र. त्यामध्ये 4 शब्द आहेत. पहिला शब्द आहे देहांतर. देहांतरचा अर्थ आहे दुसरा देह, दुसरे शरीर. देहांतरचा अर्थ लक्षात घ्या. दुसरे शरीर, अन्य शरीर,
दुसरा देह. खरं त्यामध्ये पण दोन शब्द आहेत. देहांतरमध्ये दोन शब्द आहेत. देह अंतर. अंतर म्हणजे दुसरा आणि देहचा अर्थ आहे देह. आपण असे शब्द वापरतो व्यवहारामध्ये. उदाहरणार्थ भाषांतर. भाषांतर म्हणजे काय? अन्य भाषा, दुसरी भाषा. आपण आता काय करतो आहे? संस्कृत भाषा आहे त्याचा आपण भाषांतर करतो आहे, मराठीमध्ये आपण अर्थ समजून घेतो आहे. त्यामुळे भाषांतर म्हणजे अन्य भाषा, दुसरी भाषा. त्यानंतर असा आणखी एक शब्द सापडतो वेशांतर, म्हणजे अन्य वेश, दुसरा वेश. अजून एक आठवण सांगतो, देशांतर म्हणजे अन्य देश, दुसरा देश. असे आपल्याला बरेच शब्द वापरतील ज्या शब्दांमध्ये अंतर शब्द आहे आणि अंतरचा अर्थ होतो अन्य किंवा दुसरा. म्हणून इकडे देहांतरचा अर्थ काय? अन्य देह, दुसरा देह. म्हणजे आता आपण समजायचं मनुष्य सोडून दुसरा देह. प्राप्ती म्हणजे प्राप्त झाल्यावर. प्राप्तीचा अर्थ आहे प्राप्त झाल्यावर. पुढचा शब्द आहे धीरहा. धीरहा म्हणजे विवेकी माणूस, विचारी माणूस. काल आपण शब्द पाहिले पंडित, विद्वान, ज्ञानी. हे शब्द याला लागू पडतात. धीराला अर्थ ते लागू पडतात. तत्र. तत्रचा अर्थ आहे त्यामुळे. इकडे तत्रचा अर्थ यायचा त्यामुळे. तसा त्याचा दुसरा अर्थ तर तेथे पण होतो. दुसरा अर्थ त्याचा तेथे पण होतो. ज्यांचा अभ्यास आहे भगवद्गीतेचा त्यांना एक श्लोक पाठ आहे किंवा तुम्हाला पण कल्पना असेल. शेवटचा श्लोक आहे यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा. तिथे शब्द आलेला यत्र म्हणजे जेथे आणि तत्र श्री विभूती म्हणजे तेथे. इथे त्याचा अर्थ आहे तत्र म्हणजे त्याबद्दल, त्यामुळे. पुढचा शब्द आहे न मुह्यती. न मुह्यतीचा अर्थ आहे कधीही मोहित होत नाही. कधीही मोहित होत नाही म्हणजे त्याला मोह होत नाही. कोणाला? धैर्यवान पुरुषाला, विचारी विवेकी माणसाला या शरीराचा मोह होत नाही. कारण का? आपण जो आता अर्थ पाहिला, बघूया सोपे आहे त्याचा अर्थ काय. भगवान सांगतात आहेत ज्याप्रमाणे जीवात्म्याला किंवा देहधारी आत्म्याला या शरीरामध्ये कुमारावस्था म्हणजे बाल्यावस्था, त्यानंतर पुढची युवावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था प्राप्त होतात, त्याचप्रमाणे याच शरीराला अन्य शरीराचीही प्राप्ती होते. परंतु त्याबद्दल धीर पुरुष, विवेकी माणूस, ज्ञानी पंडित कधीही मोहित होत नाही. या सर्व शरीराच्या अवस्था आहेत. लहान असताना किंवा थोडा मोठ्या आधी मला एक गाण्याची ओळ अजूनही आठवते. काही गाणी जुन्या काळातली अजून आठवतात. तर हिंदी वाक्य आहे ते आणि हे सांगितलेलं आहे त्या वाक्यामधून. काही लोकांनी या जीवनाला युद्धभूमीची उपमा दिलेली आहे. जीवन म्हणजे युद्ध आहे. काही जण म्हणतात जीवन म्हणजे खेळ आहे. म्हणजे त्यांनी या खेळाच्या मैदानात उपमा दिलेली आहे. काही जण म्हणतात की हे नाट्यभूमी आहे, रंगमंच आहे. आणि तिथे जसे आपण बघायला गेलो तर सुरुवातीलाच आपल्याला सावध केलं तर 3 अवस्था असतात. 3 वेळा घंटा असते. तसंच दिलेलं आहे त्या वाक्यामध्ये. मी जे सांगत होतो ते वाक्य.
पहला घंटा बचपन है, दूसरा जवानी है, तिसरा बुढापा आहे. अशा या शरीराच्या अवस्था आहेत. एक लक्षाला पाहिजे की अवस्था बदलली तरी शरीराचा नाश होत नाही. बालपण आपण सोडून तारुण्यात प्रवेश केला म्हणजे शरीराचा नाश नाही झाला. तारुण्यानंतर आपण वृद्धावस्थेमध्ये आलो तरी नाश नाही झाला. म्हणून जे धैर्यवान पुरुष आहेत, विद्वान आहेत, ते कधीही मोहित होत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे हा देह सोडून आपण ज्यावेळेला जातो, अर्थात जायलाच लागणार आहे, कारण अनित्य आहे, मर्त्य आहे, मरणारा आहे. म्हणून देखील या शरीराबद्दल विद्वान पंडित शोक करत नाहीत असं भगवंत सांगतो आहे. आणि आपल्याला जे शरीरामध्ये बदल होत असतात ते शरीराचे बदल आहेत, आत्म्याचे नाही. आत्म्यामध्ये काही बदल होत नाही. जरी त्याने शरीर बदललं तरी आत्मा तोच राहतो. मग शरीर कोणाचे असेल, मानवी रूपात स्त्रीचं असेल, पुरुषाचं असेल, इतर आपण जे पाहतो पशुपक्षी, त्यामध्ये तो एकच आत्मा विराजमान आहे, तो एकच आत्मा नटलेला आहे असं भगवंताला सांगायचं आहे. आपण बघूया पुढच्या श्लोकात काय सांगतात भगवंत आपल्याला. अशा या शरीरात आल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी सहन करायला पाहिजे ते सांगणार आहेत आपल्याला भगवंत. पुढे जाण्यापूर्वी आपण एकदा उच्चार करूया या 13व्या श्लोकात. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. श्लोक क्रमांक 14. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय, मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय, शीतोष्ण सुख दुःखदाः, शीतोष्ण सुख दुःखदाः. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय, शीतोष्ण सुख दुःखदाः. पुढची वेळ आपल्याला एक मोठा शब्द दिसतो लांब लचक, तो कुठे सोडायचा आणि उच्चार कसा करायचा नीट लक्षपूर्वक ऐकूया. आगमापायिनो नित्यांश, आगमापायिनो नित्यांश. शला आपण नित्यावर घेतलेला आहे. पुन्हा ऐकूया. आगमापायिनो नित्यांश. पुढे आपल्याला त आलेला आहे 3-4 वेळा, त्याचा उच्चार आहे का. तांस्तितिक्षस्व भारत, तांस्तितिक्षस्व भारत. आगमापायिनो नित्यांश, तांस्तितिक्षस्व भारत. आगमापायिनो नित्यांश, तांस्तितिक्षस्व भारत. पहिली ओळ तिथे आपण बघूया. पहिला शब्द आहे, त्यामध्ये 2 शब्द आहेत. मात्रा स्पर्शास्तु. मात्राचा अर्थ आहे इंद्रियांना होणारी, इंद्रियांना होणारी. पुढे आहे स्पर्शाहा, म्हणजे विषयांची जाणीव,
विषयांची जाणीव. अजून वेगळा अर्थ घेतला आपण त्या दोन्ही शब्दांचा तर असा होतो विषयेंद्रियांचे संयोग. आपल्याला त्याची जाणीव कधी होते? विषय आणि इंद्रिय एकत्र आले की आपल्याला जाणीव होते. म्हणून त्याचा दुसरा अर्थ आहे विषयेंद्रियाचे संयोग. पुढे तू आलेला आहे. पुढचा शब्द आहे तू. तू म्हणजे केवळ, तू म्हणजे फक्त. पुढे शब्द आहे कौंतेय. मागे पण आला होता, अर्जुनासाठी आहे तो. कौंतेय म्हणजे अर्जुना. पुढे शीतोष्ण सुख दुःख दाहा. शीतोष्ण त्यामध्ये दोन शब्द आहेत. शीत म्हणजे थंड, शीतचा अर्थ आहे थंड. दुसरा अर्थ आहे थंड कधी वाटतं आपल्याला? हिवाळ्यामध्ये. म्हणून शीतचा अर्थ इकडे आहे हिवाळा. पुढे उष्ण शब्द आहे. शीतचा अर्थ थंड, मग उष्णचा अर्थ गरम. मग आपण तोच अन्वय लावायचा. शीतचा अर्थ हिवाळा तर उष्णचा अर्थ आहे उन्हाळा. म्हणून शीत म्हणजे हिवाळा, उष्ण म्हणजे उन्हाळा असा त्याचा अर्थ घ्यायचा. पुढचा शब्द आहे सुख दुःख दाहा. सुख आणि दुःख देणारे. सुख आणि दुःख देणारे. दाहाचा अर्थ होतो देणारे. ते प्रत्यय आहे. द म्हणजे देणारा आणि दाहा अनेक वचन आहे त्यामुळे देणारे. असं पुढे मागे कधी आलं तर सांगेल दचा अर्थ देणारा कसा होतो. पुढे जाऊया आपण. आगमा पायिनो नित्यांश. त्यामध्ये नीट लक्षपूर्वक आहे. आगमा पायिनो नित्यांश. तिथे शब्द आलेला आहे आगम म्हणजे उत्पत्ती, आगम म्हणजे निर्मिती. पुढे शब्द आहे अपायिनः म्हणजे विनाश होणारे. अपायिनःचा अर्थ आहे विनाश होणारे. जर आपण एकत्र अर्थ घ्यायचा म्हटला आगमा पायिनः म्हणजे विनाश होणारे, याचा अर्थ क्षणभंगूर. क्षणभंगूर म्हणजे काही काळ टिकणारे, काही वेळ टिकणारे. जसा एखादा पाण्यावर बुडबुडा येतो, आपण म्हणतो की लगेच तो काय फुटणार आहे, क्षणभंगूर आहे. तसा अर्थ इकडे घ्यायचा आहे. आगमा पायिनः म्हणजे क्षणभंगूर. पुढे शब्द आलेला आहे अनित्याः. अनित्याः म्हणजे अनित्य आहेत. अनित्य म्हणजे काय? नेहमी न टिकणारे, नेहमी न टिकणारे. अशाश्वत अजून एक शब्द आहे त्याला. अशाश्वत म्हणजे नेहमी न टिकणारे, काही काळ टिकणारे आणि नंतर नाश पावणारे, म्हणून म्हणतात त्याला अनित्याः. पुढा शब्द आलेला आहे तांस. तान शब्द आहे. तान म्हणजे त्या सर्वांना. तो सहचा न होतो. तान म्हणजे त्या सर्वांना. आणि पुढे शब्द आहे तितिक्षस्व. तितिक्षस्व म्हणजे सहन कर. तितिक्षस्वचा अर्थ आहे लक्षात घ्या सहन कर. तान म्हणजे त्या सर्वांना तू सहन कर. तितिक्षस्व म्हणजे सहन कर. कोणाला सांगितलेलं आहे? अर्जुनाला दुसरा विषय आलेला आहे भारत. म्हणजे हे अर्जुना, आपण पाहिलं परवा जेव्हा संजय बोलला होता भारत, तेव्हा ते होतं धृतराष्ट्रासाठी. आणि आता भगवान सांगतात भारत म्हणजे ते आहे अर्जुनासाठी. अर्थाने लक्षपूर्वक आहे का? भगवंत सांगतात हे कौंतेया, शीत उष्ण म्हणजे उन्हाळा हिवाळा आणि सुख दुःख देणारे.
पुन्हा ऐका, हे कौंतेया, शीत आणि उष्ण, उन्हाळा आणि हिवाळा हे सुखदुःख देणारे विषयेंद्रियाचे संयोग आहेत. विषयेंद्रियाचे संयोग आहेत म्हणजे त्याची उत्पत्ती होणार, निर्माण होणार आणि ते नाशही होणार आहेत. सुखदुःख निर्माणही होणार आहेत आणि नाशही होणार आहेत. म्हणजेच काय, ते क्षणभंगूर आहेत. आपल्या इंद्रियांना जी विषयांची जाणीव होते, कधी सुखाची तर कधी दुःखाची, ती क्षणभंगूर आहे, कायम टिकणारी नाही आहे. हे सर्व अनित्य आहे. म्हणून तू काय कर, ते सहन करायला शिकलं पाहिजे. आपली मन तशी तयारी ठेवत नाही. आता सध्या उन्हाळा सुरू आहे. आपल्याला मुंबईकरांना तर तो सहन होत नाही आणि त्यातूनही बाहेरचे आले, आताही सोडून द्या, आपले गावाकडचे आले तर ते थांबायला तयार होत नाही. आपणच थांबत नाही. मुंबईचे जातो मे महिन्यामध्ये गावाला, तिथे थंडा असतो, आपल्याला सहन होत नाही. पण ते जर आपल्याला हिवाळ्यामध्ये अनुकूल असेल थंडी, तर आपल्याला बरं वाटतं. म्हणजे थोडक्यात उन्हाळा म्हणजे दुःखदायक, हिवाळा म्हणजे आनंददायक, असा आपल्याला अर्थ घेता येईल. लहान मुलामध्ये भांडणं झाली की पूर्वी आई सांगायची धाकट्या भावाला, भांडण झालं दादाबरोबर, मग सांगायची थांब आता दादाचं घर उन्हात बांधते. मग दादा लागतो रडायला. थोडक्यात काय, उन्हाळा म्हणजे दुःखदायक आहे, हिवाळा म्हणजे आनंददायक आहे. परंतु हे चक्र सुटे चालणार आहे. आपल्याला इथे सांगितलेलं आहे की हे विषयेंद्रियाचे संयोग आहेत. आपल्या इंद्रियांना ते जाणवतात. उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, आपल्या इंद्रियांना जाणीव होते. इंद्रियांना जाणीव होते विषयांच्या माध्यमातून. थोडा विषय मोठा आहे, सखोल आहे, पण थोडक्यात जाता जाता त्याचं दिग्दर्शन करूया. आपण सांगून जातो. विषयाची जाणीव होते. विषय आणि इंद्रिय यांचा संयोग झाला की आपल्याला सुखदुःखाची जाणीव होते. मग विषय काय आहे, तर विषय तुम्ही ऐकले असतील. 5 प्रकारचे विषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. गंध म्हणजे वास. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आणि या विषयांचा आपल्याला उपभोग घेण्यासाठी 5 इंद्रिय दिलेली आहेत. एखादा चांगला शब्द आपल्या कानावर आला, म्हणजे शब्दाचा इंद्रिय आहे कान, की आपल्याला खूप बरं वाटतं. एखादं चांगलं संगीत ऐकायला आलं, आपल्याला आनंद होतो. किंवा एखाद्याने स्तुती केली आपली, तर आपल्याला आनंद होतो. पण जर कर्कश आवाज आला आपल्याला ऐकायला, तर आपल्याला नकोसं वाटतं, सहन होत नाही. किंवा एखाद्या आपली निंदा केली तर आपल्याला सहन होत नाही. समजून घ्या, विषय कठीण आहे, पण थोडं लक्ष दिलं तर काय हरकत नाही समजायला. डोळ्यांनी आपल्याला हे जग पाहता येतं. एखादी सुंदर व्यक्ती दिसली तर आपल्याला आनंद होतो, आणि कुरूप व्यक्ती दिसली तर आपल्याला आनंद होत नाही. व्यक्ती नको, एखादं सुंदर दृश्य पाहिलं, सूर्योदयाचं किंवा सूर्यास्ताचं, तर आपल्याला खूप आनंद होतो मनाला. आणि ते जर आपल्याला दृश्य वेगळं दिसलं, भयानक दिसलं, तर नकोसं वाटतं. म्हणजे आपल्या डोळ्यांना जो विषय दिलेला आहे तो रूपाचा विषय आहे. आता सांगितलं तर शब्द, स्पर्श, रूप, रस
आपण जेवताना बहुतेकांना गोडच आवडते, मग आनंद होतो. पण कडू असेल तर नको वाटते. म्हणजे स्पर्शाचा विषय आहे जीभ. गंध म्हणजे संगीताचा वास. तो आपण ज्या इंद्रिय येतो ते नाक आहे. त्याला पण सुगंध आला तर आपण वाहवा करतो, वा वा छान छान. ते जर दुर्गंध आला तर आपण नाक दाबून घेतो. विस्तृत का सांगितलं, हे विषय आहेत ते क्षणभंगूर आहेत. कधी आपल्याला सुख देतात, कधी दुःख देतात. म्हणून सांगितलं या ठिकाणी की शीतोष्ण हे सुखदुःख देणारे आपल्या विषयेंद्रियाचे संयोग आहेत, क्षणभंगूर आहेत, अनित्य आहेत. पण हे भारता, हे अर्जुना, तू त्याला सहन करायला शिक. या ठिकाणी अर्जुनासाठी 2 शब्द वापरले, 2 विविध नाव वापरली. पहिला वेळी वापरलं कौंतेय, दुसऱ्या वेळी वापरलं भारत. आपण पाहिलं होतं कौंतेय नाव का पडलं, तर तो कुंतीचा मुलगा आहे, कुंतीपुत्र आहे आणि म्हणून कौंतेय नाव आहे. पुढे म्हटलेलं आहे भारत. भारत काय, तो भरत कुलामध्ये भरत वंशात जन्मलेला आहे म्हणून भारत आहे. भगवंताला कदाचित असं सुचवायचं येईल अर्जुनाला की त्याला समोर दिसतात आईच्या बाजूचे नातेवाईक, त्या कौंतेय नावाने बोध होतो आणि भारत नावाने त्याला संबोधलेला आहे. वडिलांच्या बाजूने जे नातेवाईक आहेत त्यांचा बोध होतो. असा माता आणि पिता या दोन्ही बाजूंनी त्याला थोर वारसा लाभलेला आहे. पण असं असताना देखील तो जर युद्ध करायचं नाही म्हणत असेल तर त्याला ही गोष्ट समजून सांगतात, अरे हे शरीर तर नाशवान आहे, शरीर मर्त्य आहे, म्हणून तू शोक करू नकोस. शरीरालाच हे विषय सुखदुःख देतात, क्षणभंगूर आहेत. जर शरीर क्षणभंगूर आहे तर बाकीच्या गोष्टी देखील क्षणभंगूर आहे. म्हणून तू शोक करू नकोस, याला सर्व सहन करायला शिक. अजूनही आपल्याला देहाची अनित्यता आणि आत्म्याची नित्यता. देह शाश्वत नाही, अशाश्वत आहे. आत्मा शाश्वत आहे. देह अनित्य आहे, आत्मा नित्य आहे. हे आपल्याला पुढच्या श्लोकांमधून आपल्याला भगवान सांगणार आहेत. आपण आज या ठिकाणी थांबणार आहोत. दोन्ही श्लोकाची आपण पुनरावृत्ती करूया, नंतर आपला भाग पूर्ण करूया. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदाः. आगमा पायिनो नित्यांस्तांस्तितिक्षस्व भारत.